नमस्कार, व्हेरायटी कट्टामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पुरणपोळ्या कशा लाटायच्या याचे प्रकार बघणार आहोत। तर या ठिकाणी आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ हे 2 वेळा चाळणीने गाळून त्याला मी भिजवून घेतलेलं आहे। पीठ मळवताना यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे थोडंसं सैलसरच भिजवून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी हरभऱ्याच्या डाळीचं पुरण शिजवून घेतलेलं आहे आणि त्याचे एक 4 ते 5 असे गोळे तयार करून घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण एक गव्हाच्या पिठाचा एक मोठा गोळा घेतलेला आहे। जेणेकरून कुणाला गोडसर पोळी आवडत नसेल तर आपण इथे पिठाचा गोळा जास्त घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण नंतर पुरण भरणार आहोत। या गोळ्याला मी आता गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि याची आता मी हाताने पाती तयार करत आहे याप्रमाणे। आणि यामध्ये आता आपल्याला हा पूर्णचा गोळा भरून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला हलक्या हाताने आपल्याला बोटाच्या साहाय्याने वर उचलत आणि इथे दाबत दाबत याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे। पुरण कसं बनवायचं याची मी रेसिपी पहिले पुरणाचे मोदक कसे तयार करायचे यामध्ये सांगितलेली आहे। तरी पण मी एकदा हा व्हिडिओ पुन्हा एकदा आपणास शेअर करेन। हळूहळू असं वळू आणल्यानंतर याचा आपल्याला याप्रमाणे गोळा करायचा आहे आणि आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे। हाताने थोडंसं प्रेस करून याला आता आपली दुसरी बाजू सुद्धा भाजून तयार झालेली आहे। आता हिला आपण याप्रमाणे परतून घेणार आहोत आणि यावर साजूक तूप सोडणार आहोत। सुंदर अशी पोळी तयार झालेली आहे। मस्त त्याचा सुगंध सुद्धा खूप आलेला आहे। मस्त
आपल्याला ज्याप्रमाणे वाटेल तशी आपण हिला भाजू शकतो. इथेही ही पुरणपोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. दुसऱ्या पुरणपोळीचा प्रकार म्हणजे इथे मी घेताना गव्हाच्या पिठाचा गोळा हा छोटा घेतलेला आहे आणि यामध्ये आपण जे सारण भरणार आहोत पुरणाचं ते जास्त प्रमाणात राहील. आता ह्या गोळ्याला मी गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि हिला आपल्याला लांब आकाराच्याने लाटून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण हिला लाटून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण यामध्ये इथे हे एक साईडला असा गोळा ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ही पाती इथे दुमटायची आहे आणि वाटीच्या साहाय्याने आपल्याला ह्या पोळीचा आकार करून घ्यायचा आहे याप्रमाणे. आणि जे साईडचे जे उरलेले काठ आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. नंतर हे जे साईडचे आपले काठ आहेत हे आपल्याला सर्व हे दाबून घ्यायचे. ज्याप्रमाणे आपण करंजी करतो त्याप्रमाणे हिला सगळे हे साईड आपल्याला दाबून घ्यायची आहे. आणि हाताच्या साहाय्याने याला आपण थोडे प्रेस करून आहोत. यानंतर त्याला थोडेसे गव्हाचे पीठ लावून आपल्याला हलक्या हाताने याला लाटून घ्यायचे आहे. अशा रीतीने आपली आणखी एक प्रकार पुरणाच्या पोळीचा तयार झालेला आहे. आता दुसरी सुद्धा आपण पुरणपोळी भाजून घेणार आहोत. प्रथम आपण यावर तूप सोडणार आहोत कारण ह्या पुरणपोळीमध्ये आपल्याला गव्हाच्या पिठाचा गोळा हा कमी आहे आणि पुरणाचा गोळा हा जास्त आहे. त्यामुळे ती पोळी तव्यावर चिपकणार नाही. आपण हिला मंद आचेवरच भाजून घेणार आहोत.
एक बाजू भाजून तयार झालेली आहे। आता आपल्याला दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे। इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्यावर मी थोडेसे तूप लावलेले आहे। आता ह्या पोळीला आपण यावर अशा रीतीने टाकणार आहोत आणि त्यानंतर ही बाजू आपल्याला तव्यावर टाकायची आहे। अशा रीतीने आपली दुसरी बाजू भाजून तयार होते। तर आपल्या या सर्व पुरणपोळ्या तयार करून झालेल्या आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।